अरे एवढ्या लवकर उठलास? दादा माझी झोप उडाली आहे, पण तुझ्यामुळे. जरा मला नीट सांगशील मैत्रीस आणि तुझं काय चाललंय ते? थांब सांगतो. तू आमच्या दोघांच्या मध्ये जर नाक खुपसलं ना, तुला इतका मारीन की 7 जन्म लक्षात ठेवशील. कळलं का? मार तर तू खाल्लायस रे दादा प्रेमात, आणि मला आता कळलंय सगळं. अच्छा, तुला कळलंय का सगळं? काय काय कळलं तुला? हे बघ मला कळलंय की तुझं आणि मैत्रिणीचं ब्रेकअप झालंय. हे कसं कळलं तुला? दादा वा. काय रे? लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. काय रे घाबरवता? पाठ दुखत होती ना त्याची. अरे दादा बस झालं रे, रडायला येईल नाही तर मला. तेच हवंय मला. अशी अगदी ना राम लक्ष्मणाची जोडी दिसते. मग वाटलं काय तुला? माझे पोर आहेत शेवटी, ते काय झालं तरी. तरी मी नलू ह्या सौमित्राच्या बारशाच्या वेळेस तुला सांगत होतो याचं नाव आपण राम ठेवू, कारण मला माहिती होतं दुसराही मुलगाच होणार आहे आपल्याला. मग कशी राम लक्ष्मणाची जोडी शोभली असती की नाही मस्त पैकी. तुम्हाला माहित होतं दुसरा मुलगा होणार आहे? काही बघा. नाही उपमा म्हणून ठीक आहे, राम लक्ष्मण वगैरे, पण ही जी नावं आहेत ना यांची, सौमित्र आणि विघ्नेश, खूप छान आहेत. अगं मी उपम्यावरून आठवलं, मी पोहे केले आहेत, गार होतील. चला चला लवकर खायला, लवकर चला हा, नाही तर दशरथराव फस्त करतील. आलो. अरे वा नलू, तुलाही चांगल्या कोटे आणि विनोद सुचायला लागलेत की आजकाल. हे चला रे पोराव, लवकर लवकर चला, तर भूक लागली. चला पोहे खायचे, चला चला. महत्वाचं काम काय रे दादा? पटकन सांगायचं काय? कशामुळे कळलं? हे बघ मला कळलंय, मला कसं तरी कळलंय, पण तू आता मला सोड, नाही तरी आई बाबांना कळेल. किती पैसे हवेत तुला आता? चेक घेतोस का? आणि चेक देतो लिहून तुला. दादा पैसे वगैरे नकोत रे मला. मला तुझी काळजी वाटते. मला फक्त सांग हे सगळं कसं घडलं. हिच्यामुळे झालंय का हे सगळं? तू परत माझ्यावर पाळत ठेवतो तास, परत माझ्यावर पाळत ठेवतो. हे बघ तुझ्या काळजीसाठी मी पाळत ठेवत होतो. कसली काळजी? मला सांग ना, हे सगळं हिच्यामुळे झालंय का? ते हिच्यामुळे नाही रे झालंय. कसं सांगू तुला? हिच्यामुळे नाही झालंय. ती मैत्री त्या माताजींच्या वर्कशॉपला गेली ना, तिकडून आल्यापासून ती जरा विचित्रच वागायला लागली ना. बबली, मी तुला माझे सगळे कपडे नीट छान पॅक करून देते, तू सगळे 1 बाय 1 ट्राय करा. आय एम शुअर तुला सगळे छान दिसतील. आणि एक येलो कलरचा ड्रेस आहे जो मला सौमित्रने दिलाय, तो नक्की ट्राय करून बघ, तुला येलो खूप छान दिसेल. तसंही मला आता सौमित्राशी काही संपर्क ठेवायचा नाहीये. सो का ग? अगं काय नाही, जाऊ दे. सांगते काय झालं. मला ना सौमित्राच्या मोबाईलवरून मेसेज आला होता, आय लव्ह यू असा. एक्झॅक्टली. आणि तो मेसेज वाचून मला असं वाटलं की तो मला मिस वगैरे करतोय की काय अजून, म्हणून मग मी त्याच्या घरी गेले त्याला भेटायला. म्हणजे मला त्याची काळजी वाटत होती म्हणून मी गेले. तर तो एकदम व्यवस्थित होता, तो मला काहीच मिस वगैरे करत नव्हता, त्याला काहीच कशाचीच पडलेली नव्हती. मीच आपली मूर्खासारखी तिकडे गेले त्याला समजवायला. म्हणजे मैत्रीवंश तुम्हाला अजून पण असं वाटतंय का, म्हणजे की सौमित्र भाऊजींनी तुम्हाला मिस करावं? नाही ग, तसं काही तिला वाटत नाही. ती प्रगल्भ झाली आता.
आता दुसऱ्या कुणाशी सौमित्रेचं काही अफेअर झालं ना तरी तिला काही वाटणार नाही. हो ना मैत्रेयी? हो, मला काहीच नाही वाटणार. बरोबर आहे. माई, मी काही चुकीचं बोलले का हो? अगदी बरोबर बोललीस तू. अगदी बरोबर लागू झाली मात्रा. मुळात तिला आतून असं वाटतंय ग की सौमित्रेनी खरंच तिला मिस करावं. अरे ये संपलं का काम तुझं की बिझी असतो? हा म्हणजे काम तर तसं संपलंच आहे. पेशंट्सही गेलेत. मी आपलं अभ्यास करायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे ते म्हणतात ना, पढाई करने की चेष्टा कर रहा था. ओके देन यू कॅरी ऑन. मी सहजच ओके मी निघते. तू काय ते चेष्टा अभ्यास करण्याची चेष्टा कर. मी I'll go. हे अगं हे चेष्टा करतोय. बस नाही अरे अगं बस ग बस. आता मला सांग, तुला सकाळी काय झालं होतं ग? अशी का वागत होतीस माझ्याशी? ते सकाळी कामात होते मी, जरा गडबडीत होते. ठीक आहे, तू आत्ता वाचलीस, कारण मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. आज जो काही खतरनाक किस्सा घडलाय माझ्या आयुष्यात, त्यावरून माझं फिक्स झालंय की माझी एक फिल्मच चालू आहे, कॉमेडी फिल्म. आमचा भाऊ विघ्नेश यांना कळलंय ब्रेकअप बद्दल. कसं ते विचार, मी सांगतो. महाशयांनी मेसेज केला मैत्रीच्या मोबाईलवर, आय लव्ह यू असा, ते पण चोरून. मग ऑफकोर्स तिने रिप्लाय हाच करणं एक्सपेक्टेड आहे की नाही, आपलं ब्रेकअप झालं. कळलं? तू नव्हता केलास म्हणजे मेसेज तो? हो. एक मिनिट, तुला कसं माहित मेसेजचं? ते मैत्रीने मला जळवण्यासाठी दाखवलं होतं रे. जळवण्यासाठी? मग जळलीस की नाही? जळलीस की नाही? काय? नाही, ऑफकोर्स नाही. जस्ट लाफिंग. बघा, नाहीतर तुलाच वाटायला लागायचं माझ्याबद्दल काहीतरी. हा, मग मला फ्लर्ट करायला कोणीच राहणार नाही. प्लीज असं काही करू नकोस. हं? तुला वाटत नाही ना काही? दादा दादा हे बघ, या पत्रिका मला आईने वाटायला सांगितलंय. आणि सॉरी दादा, मी अजून खोटं नाही बोलू शकत. अरे तुला सांगितलेलं मी, सांगून आलास ना घरात सगळं. नाही नाही, मी नाही सांगितलं. अरे मग आई समोर आली का नाही जमू शकत रे मला खोटं बोलायला. आणि तुला माहितीये ना आई कशी आहे, तिला वास येतो. अरे खोटं बोललं का, ती जासूस आहे, जासूस. दे ग अंगठी, दे ग अंगठी, दे त्याच्याकडे, दे इकडे, दे. ठीक आहे, घाल तिला. लाजू नका, लाजू नका. आता तुम्ही निर्लज्ज म्हणजे तुम्ही लाजत नाही हे माहितीये मला, पण एक सांगायची पद्धत असते. बास, नाही आता शक्य.